अजय पाटील साळुंके बोलतो साहेब, वैजापूर. हा काय नाही म्हटलं साहेब, ते पेट्रोल पंपाचा विषय होता की शेतकऱ्याला कॅनमध्ये डिझेल देत नाही आणि हवेला टंपरला तुमची मुलाखत पण दिली तुम्ही त्याच्यावरती. व्हिडिओ नव्हता का पारला पेट्रोल पंप पारेश्वर? हां, तो मीच बोलतो, मीच व्हिडिओ काढला तो. तर विषय असा आहे का साहेब, काल मी पुरवठा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांना भेटलो होतो आणि संबंधित तक्रार पण आम्ही ती दिलेली आहे की कारण शेतकऱ्याला कॅन्टीनमध्ये डिझेल द्यायला नाही म्हणते आणि वरून 2,000चं डिझेल घेतल्याच्या नंतर 450 रुपयाचं ऑइल देत्या. तर त्या संदर्भात आम्ही तक्रार पण केली आणि त्यांच्या कॅबिनमध्ये स्वतःच्या 50 लिटरचा प्लॅस्टिकचा कॅन भरलेला होता पंप मालकाचा आणि एकीकडे 2,000चं डिझेल शेतकऱ्याला कॅनमध्ये देत नाही आणि त्यांच्याकडं 50 लिटरचा कॅन त्यांच्या कॅबिनमध्ये होता. तिथं हवेची कशाची सुविधा त्या पंपावर नाही. मग यांचे नियम ढाब्यावर बसवलेले आणि शेतकऱ्याला नियम लावतात. काय म्हटले साहेब? तो पारेश्वर पेट्रोल इंडियन ऑइल पेट्रोल पंप पारळा तालुका वैजापूर. पारेश्वर पेट्रोल इंडियन ऑइल. हा आणि विषय काय साहेब, आता कॅनचा विषय असा साहेब, ट्रॅक्टर घेऊन जायला परवडत नाही कारण ट्रॅक्टरला मग आपण म्हणतो डिझेल वाचवा आणि ट्रॅक्टर जर घेऊन जायचा म्हणल्याच्या नंतर 2-5 लिटर डिझेल ट्रॅक्टरला खर्च होतो. हा आणि त्यांना सूचना द्यायला लावा साहेब. पण एवढं करा साहेब, तुमच्याकडून अपेक्षा आहे. मंत्री महोदय येणार त्यांना, पालकमंत्री येणार त्यांना. आणि साहेब नाशिकच्या साहेब एक मिनिट बघतो, नाशिकच्या पालकमंत्र्यांनी त्यांनी त्यांच्या नाशिक जिल्ह्यासाठी मनमाड येथे बैठक घेतली साहेब, त्यांच्या पंपाला डिझेल उपलब्ध होण्यासाठी. आपल्याकडून काही तसे जर प्रयत्न झाले तर बघा साहेब, आपल्या संभाजीनगर जिल्ह्यासाठी. हो साहेब, तेवढं झालं पाहिजे कारण एका पंपावर जर ॲक्शन घेतली सगळे पंपवाले सुधारतील. आणि कॅनमध्ये डिझेल सर ठीक आहे, त्यांचा नियम असेल काय असेल, पण आतापर्यंत जसे पंप चालू झाले साहेब तसं कॅनमध्ये डिझेल. आता एखादं कोकलेन असेल समजा डोंगरामध्ये आणि ते थोडी इथं आणणार. हा म्हणजे मुद्दा लक्षात घ्या साहेब, या फक्त 15 दिवस आहेत. 15 दिवस जर यांनी कॅनमध्ये, ते शेतकरी पाहून द्या मला, तुम्ही कोणाला डिझेल देऊ नका, शेतकरी पाहून द्या. आणि तिथं तलाठी साहेब, आपण मागणी अशी केली एक साहेब, एक मिनिटं फक्त, तलाठीचे ज्या एरियामध्ये जो पंप आहे तिथं त्या तलाट्याला ड्युटी लावा साहेब. तलाट्याला सर्व माहीत राहतं किती स्टॉक आला. हे पंपावर स्टॉक जरी संपला तरी देखील म्हणते आमचा शिल्लक असला तरी म्हणते संपला. तुम्ही स्वतः एका पंपावर गेले साहेब, करा साहेब तेवढं.